नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आता झालेल्या बजेटमधून काय मिळाले याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना बजेटमधून काय मिळाले मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही महत्त्वाचे सवलत देण्यात आले आहेत। यामध्ये व्याज उत्पन्नावरील TDS मर्यादा आणि कर कपातीची मर्यादा 1 लाख रुपयापर्यंत वाढवणे आणि 29 ऑगस्ट 2024 नंतर जुन्या राष्ट्रीय बचत योजना खात्यामधून करमुक्त पैसे काढणे याचा समावेश आहे। इंदूरच्या डॉक्टर सविता जोशी, ज्यांचं वय 72 वर्ष आहे, यांनी त्यांच्या मोबाईलवर अर्थसंकल्पीय भाषण लाईव्ह पाहिले आणि सुटकेचा निश्वास सोडला। 2015 मध्ये निवृत्तीनंतर केंद्रीय अर्थसंकल्पात पेन्शनधारकांना कोणताही दिलासा देण्याची ही पहिलीच वेळ आहे। मध्यमवर्गीय कुटुंबांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा अर्थसंकल्प हुशारीने तयार करण्यात आला आहे। भोपाळचे व्यापारी SK जैन, ज्यांचं वय 65 वर्षे आहे, यांनी NSS काढण्याच्या सूटबद्दल समाधान व्यक्त केले। ते म्हणाले, एक व्यावसायिक म्हणून मी NSS मध्ये बचत केली होती, पण त्यावर व्याज आणि मुद्दल या दोन्हीवर कर लावणे खूप त्रासदायक होते। NSS मधून पैसे काढण्यावर करात सूट देण्याचा निर्णय लहान व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे। मात्र सर्वच ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्पावर पूर्णपणे समाधान नाहीत। तेलंगणातील निवृत्त गणिताचे प्राध्यापक E श्रीहरी राव, ज्यांचं वय 65 वर्ष आहे, ते म्हणाले, जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF पेन्शनवर अवलंबून आहेत त्यांना अजूनही 1000 रुपये ते 3000 इतकी नाममात्र रक्कम मिळत आहे, जी 2004 पासून तशीच आहे। 84 वर्षीय सेवानिवृत्त लेखा विभागाचे अधिकारी PN गोस्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, जुन्या कर प्रणालीमध्ये अतिज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत मर्यादा 5 लाख रुपये होती, परंतु यावेळी ती 3 लाख रुपये करण्यात आली आहे। आम्हाला मर्यादा वाढवण्याची अपेक्षा होती, पण ती कमी करण्यात आली आहे। अर्थसंकल्पाचा प्रभाव स्पष्ट करताना कर सल्लागार रुपेंद्र शर्मा म्हणाले, आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या व्याजावर 50,000 रुपयापर्यंत TDS मधून सूट मिळत होती, आता ते 1 लाख रुपये करण्यात आले आहे। याचा अर्थ असा की त्यांना यापुढे जास्त व्याजाच्या रकमेवर TDS प्रमाणपत्र घेण्याची आणि नंतर प्राप्तिकर विभागाकडून परताव्याचा दावा करण्याची आवश्यकता नाही। हे निश्चितच एक दिलासादायक पाऊल आहे। रंगारेड्डी जिल्ह्यातील लक्का राजू रवींद्र राव, ज्यांचं वय 63 वर्ष आहे आणि ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, ते म्हणाले, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपयापर्यंतची मोफत आरोग्य विमा योजना हे स्तुत्य पाऊल आहे। या व्यतिरिक्त कर्करोगाच्या औषधावर कर कपात केल्याने रुग्णाचा आर्थिक भार कमी होईल। अर्थसंकल्प 2025 ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाचे सवलत घेऊन आले आहे, जसे की व्याज उत्पन्नावरील कर सूट मर्यादा वाढवणे, NSS काढणे, करमुक्त करणे आणि आरोग्य विमासारख्या योजना। परंतु EPF निवृत्ती वेतनधारकाचे नाममात्र पेन्शन, अतिज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत मर्यादित कपात आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये अपेक्षित वाढ अद्यापही प्रमुख चिंता आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।